झालं? काय झालं काय? चल ना लवकर, मला जायचंय. ये बाबा थांब जरा. थांब ना जरा. कमी इंटरवल 10 मिनिटाचा होता, 20 मिनिटं होऊन गेली. अरे हो. अरे मला जायचंय. हो काय हो? कुठे जायचंय? मला उद्या शूट आहे, मी आधीच सांगितलं होतं. अरे ह्याचं काय मध्ये मध्ये? त्याला एकदा मिळालं ना की परत करतो तू. आई माझ्याकडे वेळ नाहीये, शेवटची बस आहे, मला 11:30ची मला पकडायची. उद्या 7ची शिफ्ट आहे, मला शूटला जायचंय. मी अर्धवट निघून जाईन बघ. तुझ्या शूटिंगचं मला सांगू नको हा. इथे मेन राजकुमारी करते, तिथे शूटिंगला 18वी दाशी करतेस, ती पण अशी. काम आहे, तुमचं काम असल्यावर जाता ना रे. आता मला सांग, मी करतो. थांब. ए एरोबिक्स तुझं काय आहे? अरे मला हे केलं पाहिजे मेला. म्हणजे मग तुझ्या डायरेक्टरने क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी बोटं कापायची, करंगळी कापायची, तर माझ्या पाय कापून टाकला नाही. कळलं काय? त्यामुळे पहिल्या अंकात सुद्धा मी बसून आहे, दुसऱ्या अंकात सुद्धा बसून आहे. पायाला किती कड येतात माहितीये? अरे डायरेक्टरच्या मनात त्याच्याबद्दल एक थॉट आहे. 200 प्रयोग चाललाय ना नाटक. कर्माचा थॉट आहे. अरे माझ्यासारख्या स्लॅपस्टिक ऍक्टरला बसवून ठेवला नाही त्यानं. उभं ठेवलं असतं नाटक कुठे गेलं असतं. पहिल्या अंकात फंबल टाकलायस, कळलं काय? नीट कर आता दुसऱ्या अंकात डायलॉग. चल सुरू करूया. हिसाब क्लिअर. तू काय तुझं वेगळं नाटक घेऊन आलाय? पाठांतर करतो. हे 200 प्रयोगानंतर कसलं? नाही, स्टेजवर एंट्री घेण्याच्या आधी भिंतीसमोर पाठांतर करायची सवय आहे मला. अरे हाच प्रॉब्लेम आहे तुझा. काय? भिंतीसमोर पाठांतर करतो, भिंत रिॲक्ट होत नाही. समोरचा कलाकार रिॲक्ट झाला की तू ब्लँक होतोस. एवढा प्रोग्राम सुचते. मला माझ्या पद्धतीने करू दे. हा करतो. थांब चल मी घेतो. बाय करतो. कर. अरे ये बुवा पशा, अरे काय चाललंय तुझं? काय नाही रे, मला तर बाळू मामाने वडे आणून दिला. 2 वडे खाल्ले, ऍसिडिटी झाली. अरे यार पशा, पचत नाही तर खातो कशाला रे? नाहीतर काय, पहिल्या अंकाची तोंडावर देऊन ढेकर दिला, अर्ध वाक्य ढेकरत गेलं माझं. काय गोळी बिळी आहे देते बा. हसू नको पशा, उशीर होतोय. यातली गोळी घे. सुरू कर ना, सुरू कर. होय. ए बने हडवेल दे. चला लवकर ये. तयार राहा. मूड मध्ये राहा रे. बस झाली. ये बरे ये. स्वागतम, शुभ स्वागत. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू. कुठला घेऊ? पिवळी घे. MSJ नाट्य संस्था आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहे नाटक सुडाग्नी, एक धगधगत अग्निकुंड. प्रवेश किती घेऊ? अरे 2 घे. 2 अंक दुसरा आणि शेवटचा. कर्टन. हे पशा 1 घेतलीस ना गोळी? अरे 2 बोललास ना. हा ठीक आहे, चल बरं वाटेल तुला. ये चल. शिपाई जी महाराज. युद्धभूमीवर जे युद्ध चालू आहे त्याचा काही समाचार नाही महाराज. नाही? मग माझे पुत्र महाराज चक्रव्यूह सिंग यांची काय बातमी? नाही महाराज. जी ढेकर आली. बरं वाटेल. तुम्हाला सांगतो, 30 वर्षापूर्वी असंच आमच्या बाबतीत घडलं युद्धामध्ये आणि आमचे पाय गेले. पण आमचं मन अजूनही या युद्धभूमीत आहे. म्हणून या युद्धभूमीमध्ये आम्ही हा शामियाना बांधला आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही कितीही काही बोललात तरी मला माझ्या पुत्रावर विश्वास आहे. हो महाराज. सगळ्या शत्रूंना यमसदनी धाडून तो विजयश्री खेचून आणेल. फक्त एक अनामिक काळजी माझ्या कानात काहीतरी सांगते. काय झालं महाराज? कोणतरी आज डांबे शिजवणार आहे फुकटचा. ऍडिशन आहे मिळाल्याची. मी काय सुनबाई, पिताश्री, सुनबाई, पिताश्रींचा विजय. ऍडिशन नको घेऊ, मला जायचंय. पिताश्रींचा विजय. पिताश्री माझा आनंद अंगणात मावत नाही. पिताश्री. वेळेचं वाक्य ऐकलं, गानंद अंगणात मावत नाही बोलते. आनंद गगनात ना रे. पिताश्री माझा आनंद मावा. पिताश्री माझा आनंद गगनात मावत नाहीये. पिताश्री. बस. पिताश्री युद्ध समाप्ती झाली आणि महाराजांनी विजयश्री खेचून आणलाय. पिताश्री. काय बोलतेस काय?
पिताश्री, महाराजांनी शत्रू राष्ट्राचे राजा काल चकोट यांचा आज पराभव केलाय पिताश्री. वा, काल चकोट नावाच्या माणसाचा पराभव केला हे बरं झालं. ऑडिशन घेऊ नकोस, मला जायचं. पिताश्री, महाराज तडक इकडेच येत आहेत. काय काय महाराज काहीतरी या, महाराज या. आलो काहीतरी होतंय रे. काय काय माहिती नाही काय नाही आतमध्ये गेलो बरोबर. पण आता वेगळी एंट्री बघा. हा जीतूम मेल्या ते जितम आहे. जितूम समोर बसलाय. तुम्ही ना असंच आहे, तुम्ही गेस्ट आले ना की जे काय चेकाळता ना तुम्ही, पहिल्या अंकात पण त्या गंगाधरला गोदावरी करत होता. महाराज उशीर होतोय. महाराज लवकर या, आमचा 11:30चा रथ आहे. महाराज त्यांना काहीतरी होतंय यार. काय नाही आतमध्ये गेलो. होय, जीतम. हा. ए ए पितृप आहे पितृक्ष. पिताश्री. हा काहीतरी. वा 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 वा, माझ्या पुत्राचा पराक्रम मी माझ्या या नयनांनी या रणभूमीत बघतो, याच्या सारखं दुसरं भाग्य नाही. महाराजांची कीर्ती आसमान. खूप लढले ना महाराज, हा म्हणून ते. पण एवढे महाराजांची कीर्ती आसमंता दुमदुमते. पुत्र या, उठा आणि आम्हाला आलिंगन द्या. नाही मरू दे, थांब तिच्या आयला तर नंतर. काहीतरी. महाराज घात झाला. महाराज काय झालं? शत्रूने आपल्यावर आक्रमण केलंय महाराज. काय? अरे कोण म्हणताय युद्ध संपलंय? आम्ही जोवर जिवंत आहोत तोवर युद्ध संपूच शकत नाही. हळू बोल अरे, हळू बोल. थांब जरा, त्रास. हळू बोल. चक्रव्यूह सिंग, हा. उठ, युद्धास तयार हो. मी तुला द्वंद्वासाठी आव्हान देतोय. चक्रव्यूह सिंग, मी आव्हान देतोय. थांब यार, थांब नंतर बघूया काय ते. थांब जरा. चक्रव्यूह सिंग, श्याम्या नको ना यार, थांब ना. चक्रव्यूह श्याम्या सिंग, कानपड फोडी ना गप, नाही तर मरतो जर. चक्रव्यूह सिंग. पशा उठणारे. काळ चकोट, जोपर्यंत हा सेनापती जिवंत आहे तोपर्यंत आमच्या महाराजांना पशा उठणार. तोपर्यंत आमच्या महाराजांना युद्ध करण्यास कोणही पुकारू शकत नाही. ए थांब रे, मी मारेन. थांब. हा, उठला. माझं मी मारतो. थांब मी मारतो. कुठे ते हे कुठे इथे पिताश्री. अरे मी आव्हान देतोय, समोर ये. हा, ए थांब. हा, पिताश्री आशीर्वाद द्या. आशीर्वाद. हा, घे. विजयी भव. मी आव्हान देतोय. विजयी भव. मी आव्हान देतोय. पशा उठ. आशीर्वाद घेतोयस की काढतोयस? अरे उठ. माझ्या आव्हानाने मूर्छित झालाय. नाही, ते मूर्छित झाले नाही. ही आमच्या महाराजांची रणनीती आहे. उठ. उठवा. महाराज. काल चकोट. काल चकोट इथे आहे. उठवा. ए थांब. पम्या काहीतरी होतंय यार. थांब. महाराज पम्या ते ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्या, झापडे तेरड. मला काय कळत नाही. कुठली गोळी घेतलीस पशा? हा बोला पिवळी घे. पिवळी गोळी? मी देतोय आव्हान. आव्हान देतोय. पिवळी गोळी मी माझ्या आईसाठी आणली होती. झोपेची गोळी होती ती. याने मेलाने 2 दिल्या मला. अरे माझी तलवार वाट पाहते रे. जरा थांब. पशा 5 मिनिटं. हा कर. पशा 5 मिनिटं तू मोका, मी मोकळी. मला जायचंय. पशा पटकन आवर. आव्हान देतोय मी. आव्हान अरे तू आव्हान देतोस पण पुढचा घ्यायला पाहिजे. गप्प बस. आव्हान द्या. बघितलंस, माझा पुत्र उठला. शिपाई. जी महाराज. शिपाई, माझ्या पुत्राला धनुष्य बांध द्या. तशी आपली आज्ञा. दे. हा कुठल्या दोरीला लावायचा?
ठीक आहे महाराज. पुत्र, हा धगधगता बाण असं म्हणतात जाऊ दे आणि कळू दे सगळ्या सैन्याला की अजून युद्ध संपलं नाही पुत्रा. स्वतःच्या अंगणात नाही असं म्हणतात. मी करूया थांब. आव्हान दिलं. काळचकोट, आता बघ आमचे महाराज तुझ्या 2 भुवयांच्या मध्ये बाण मारतील. त्याचा बाण मी तलवारीने उडवेन. हरकत नाही. सेनापती, तुम्ही बाण मारा. मला नाही येत. पण फक्त एवढंच. अरे मी देतोय आव्हान. थांबा. धनुष्य द्या महाराज, धनुष्य द्या महाराज. उठे पाशा, उठ महाराज. काळचकोट आलाय महाराज, काळचकोट आलाय. उठाव. उठा महाराज, महाराज उठा. 30 वर्षांपूर्वी आमच्या पिताश्रींनी तुमची ही अवस्था केली होती, तुमचे पाय आधू केले होते आणि तीच अवस्था मी आज याची करणार. काय? हो, चक्रव्यूह सिंग याची खांडोळी करा. महाराज राग द्या. महाराज राग द्या. राग द्या. 30 वर्षांपूर्वीच्या दुश्मनीचा बदला घ्यायला आलोय मी. जेव्हा माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांवर वार केला होता, फक्त दोघांमध्ये युद्ध चालू होतं. पण वार केल्या तुमच्या 20 सैनिकांनी माझ्या एकट्या वडिलांना घेरलं आणि त्यांच्यावर सपासप वार केले. अरे तोंडावर पशा. मला झोप. पम्या मला लादीवर आणलं मला का माणूस आहे तो. महाराज काळचकोट समोर आलाय महाराज. काळचकोट. अरे ए चकट्या गबरा. महाराज ही काय झोपायची वेळ आहे काय? उठ ना. युद्ध सुरू झालंय. शत्रू नेतागाबाजी केले. हीच वेळ आहे आपलं राज्य परत मिळवायची. हल्ला कर. मला नको. मला राज्य नको, राणी नको. मी समाधी घेतले. मला समाधी. अरे पशा, अरे सेनापतीची म्हटलं रे पशा. महाराज उठा. अरे पशा, मारा याला मार. पशा उठणार रे. मला त्याला कशाला मारलास तू? तुझ्या आईला तुला मार. झोप आली आहे रे. मला झोप आली. मला झोपू द्या यार. महाराज तुम्ही हे काय केलं महाराज? जे पिताश्री 30 वर्ष एकाच जागेवर होते ते सलवार उचलून धावायला लागले महाराज. चमत्कार. 30 वर्षांनी पिताश्रींना पाय फुटले. इथं नाटक घुसलंय. लॉजिक कसली देते? मला जायचंय मगातपासून सांगते. ह्याचं काय चाललंय? ए तू बांगड्या कशाला काढतेस? नाटक चालू आहे. मी चालले. तुम्हाला काय करायचं ते करा. माझी एसटी आहे. आम्ही भुयारी मार्गाने निघालो.